राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरून सध्या महायुतीत वादाची ठिणगी पडणार का याची चर्चा सुरू झाली आहे। याला निमित्त ठरले ते मलिकांची अजितदादांच्या बैठकीला लागलेली हजेरी। फडणवीसांचा विरोध झुगारून दादा मलिकांना सोबत घेत आहेत का या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झाली आहे। आणि जेव्हा अजितदादांना विचारण्यात आलं पत्रकारांकडून तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला अडचण आहे का? बघूयात हा वाद। ही बैठक आहे दादांच्या राष्ट्रवादीची आणि या बैठकीत तळ्यात की मळ्यात हे स्पष्ट न झालेले नवाब भाई हजर दिसतात। हीच उपस्थिती महायुतीत टेन्शन वाढवणारी ठरते, कारण यापूर्वीही नवाब मलिक जेव्हा अजितदादांसोबत दिसले होते तेव्हा महायुतीत मिठाचा खडा पडला होता। तुरुंगातून सुटका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात नवाब मलिकांनी हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावली होती। तेव्हा मलिक सत्ताधारी बाकांवर बसले होते। अजित पवारांच्या आमदारांसाठीच्या आसनांवर मलिक बसले, त्यामुळे मलिकांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी फडणवीसांना घेरलं होतं। त्यानंतर फडणवीसांनी मलिकांवरून दादांना जाहीर पत्र पाठवलं होतं। तेव्हा फडणवीस म्हणाले होते, सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे। सध्या नवाब मलिक केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यामुळे बाहेर आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचं जरूर स्वागत करावं, मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य नाही। यामुळेच आता विरोधकांनी दादा आणि महायुतीला मलिकांवरून डिवचलंय। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे। नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक आज शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत। त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? त्यांचा पाठिंबा कोणाला आहे हे आजपर्यंत कळलेलं नाही। त्यामुळे क्लेम करायला काय ते कोणाबरोबरच नाही, तर क्लेम करायला हरकत नाही। म्हणून आम्ही क्लेम केला असेल आम्हाला काय वाटत नाही ते आमच्याबरोबर आहेत। ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत, ते युतीबरोबर आहेत हे स्पष्ट झालं। त्यांचा फायदा घेतला जातोय, त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावं, आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं। विरोधकांनी महायुतीला डिवचलं खरं, पण महायुतीकडून यावर सावधच प्रतिक्रिया आली। अजितदादा तर प्रतिप्रश्न करून निघून गेले। अजितदादांच्या त्या बैठकीला होते, महायुतीत ते आहेत की नाहीत हा प्रश्न अजूनही निर्माण झालेला नाही आहे। अजूनही नवाब मलिक साहेब अजितदादांकडे काही भेटायला सुद्धा आले असतील, त्याचवेळी बैठक चालू असेल। तुम्ही त्यांची भूमिका काय हे स्वतःहून अजितदादा आणि नवाब मलिक यांच्याकडून तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही। प्रश्न हा आहे की मलिकांवरून अजितदादांना फडणवीसांनी इतकं स्पष्ट शब्दात बजावल्यानंतरही दादा मलिकांसाठी इतके आग्रही का आहेत? तर दुसरीकडे यापूर्वी मलिकांवरून आगपाखड करणारी भाजप यावेळी आस्ते कदम का करतेय? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मलिकांचं सध्याचं महायुतीसाठी असलेलं महत्त्व समजून घ्यावं लागेल। विधान परिषद निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। नवाब मलिकांचं मत अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे। नवाब मलिक राष्ट्रवादीचा मुंबईतला मोठा आणि महत्त्वाचा चेहरा आहे। महायुतीकडे राज्यात प्रभावी मुस्लिम चेहरा नाही। मुंबईत ठाकरेंकडे जाणारी मुस्लिम मतं महायुतीकडे वळवण्यासाठी मलिक महत्त्वाचे आहे। विधानसभा निवडणुकीवेळी मुंबईतलं गणित जुळवण्यासाठी देखील मलिकांची गरज आहे। एकीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना ठाकरेंवर वोट जिहादचे आरोप करते, तर दुसरीकडे आता मलिकांच्या आडून दिसणारी ही मुस्लिम मतांची गणितं बघता ही जुळवाजुळव कोणत्या तत्वात बसवायची याचीही उत्तरं उद्या विरोधक महायुतीकडे मागतील हे शिंदे आणि भाजप जाणते। म्हणूनच सध्या मलिकांच्या मुद्द्यावरून आक्रमक प्रतिक्रिया भाजप किंवा शिंदे गटाकडून येताना दिसत नाहीये। पण मलिकांचा थेट फडणवीसांशी असलेला पंगा आणि फडणवीसांनी मलिकांसाठी बंद केलेले दरवाजे हे सगळं बघता दादांसाठी मलिकांना महायुतीत सामावून घेणं हे वाटतं तितकं सोपं नाही। तेव्हा आता मलिकांमुळे महायुतीचं गणित जुळतं की बिघडतं हे पाहावं लागेल। ओम देशमुख आणि अजय मानेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी।